राजकोट किल्ल्यावरचा पडलेला पुतळा पाहिला आणि मन कासावीस झालं. माफ करा महाराज. एकमेकांना दोषी ठरवण्यासाठी लागलेली राजकारण्यांची चढाओढ पाहून आता किळस यायला लागली महाराज. सांगायला लाज वाटते महाराज. या भ्रष्टाचाऱ्यांनी तुमच्यावर सुद्धा हात मारला. तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात आज तुम्हीच सुरक्षित नाहीत तर आम्हा रयतेचे काय? रयतेच्या मिरचीच्या देठालाही धक्का न लावावा हा तुम्ही सोडलेला फरमान कधीच पायदळी तुडवला गेलाय महाराज. 18 पगड लोकांना सोबत घेऊन निर्माण केलेल्या तुमच्या स्वराज्यात आज आम्ही जातीपातीवरून एकमेकांची डोकी फोडायला लागलो आहोत. ज्या स्वराज्यात आया बहिणीकडे डोळा उचलून पाहिले तरी त्यांचा चौरंगा केला जायचा, त्याच तुमच्या स्वराज्यात 4 वर्षाच्या मुलीला सुद्धा चिरडले जाते. अशा वृत्तीला ठेचायचे सोडून आम्ही षंडासारखे मेणबत्त्या लावतोय. माफ करा महाराज. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार पाहून मन सुन्न व्हायला लागतं. राजशाही गेली, लोकशाही आली. देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला, पण मिळालेले स्वातंत्र्य सुद्धा आता तकलादू वाटायला लागलंय. नको हे स्वातंत्र्य आणि नको ही लोकशाही, ज्या राज्यात लहान बाळ सुद्धा सुरक्षित नाही. माफ करा महाराज. आता पुन्हा जन्म घ्या म्हणायची लायकी सुद्धा आमची उरली नाही. माफ करा महाराज. आता पुन्हा जन्म घ्या म्हणायची लायकी सुद्धा आमची उरली नाही.